हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, शुद्ध दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, शुद्ध दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, तुमच्या वचनात सांगणाऱ्या प्रत्येकाला साहित्य ही प्रार्थना तुमच्या परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया. 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 तर आज आपण कुटुंबाविषयी थोडस प्रवचन द्यायला हवं आहे. कारण उत्पत्तीमध्ये सुरुवातीला 2 अध्यायामध्ये 22 पासून वचन दिलेलं आहे की परमेश्वराची जेव्हा निर्मिती सुरू झाली आणि त्याच्यातून आणि तुम्ही मी एकत्र झाले. हालेलुया. तर जरा वचन घे. उत्पत्ती 2 अध्याय 22 पासून. परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढली, तिची स्त्री बनवली, तिला आदामाकडे नेली. असं ना. तेव्हा कोण माणूस नव्हता, भेंडवाळे पण नव्हती, कदाचित पक्षी वाजवत असतील तर. हालेलुया. एवढं मी सांगू शकेल, पण बँडवाळे कोणच नव्हते. हालेलुया. तर आता हे जे अनुभव तुम्हाला पूर्ण देवाच्या वचनानुसार घ्यायचे आहे. हालेलुया. हा. तर तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र हाडातले हाड, ते मांसातले मांस. आदामाने म्हटलं ही माझी आहे. ती काळी आहे, पांढरी आहे, बुटकी आहे, जाडी आहे, लांबी केसवाळी आहे, ठोकळे केसवाळी आहे, गुट्टरघुम आहे, कळकी आहे. आता हा प्रश्न तो आदामाने काहीच काढला नाहीये. पण एखाद्या मुलाला मुलगी जर करायची असली तर फार मोठा गोंधळ आहे. तिचे डोळे वाकडे आहेत, की तिचे डोळे मोठे आहेत, तिचे डोळे आतमध्ये गेलेले आहेत, तिचे गाल आतमध्ये गेलेले आहेत. हालेलुया. ती जरा बुटकी आहे, नाही जरा ती हायटर आहे. म्हणजे अनेक लोकांचे जे विचार असतात. पण आदामाने एक शब्द सुद्धा बोलला. पण जेव्हा तिने पाप केलं तेव्हा अबोर्ट केलं देवावर. हालेलुया. आजच्या काळामध्ये मुलांना मुलगी बघायची किंवा मुलीला मुलगा बघायचं असेल तर सगळे प्रश्न येतात. बरोबर. ही कोणत्या जातीची, तो कोणत्या जातीचा. बरोबर. सात तर माणूस आहे, कुत्र्याबरोबर नाही लग्न ना. तर ही जी काही शिक्षण असते. आता काळा करणारा त्याच्या आईनं बाबाने त्याला काळा केलाय का? त्याला पांढरा बनवला त्याच्या आईने बाबाने का? दुधामध्येच तो उतरून डायरेक्ट बाहेर उतरला नाही. तर एक शिक्षण घ्या आणि थोडा समंजसपणा माणसाला हवा आहे. जर अशी सगळे आपल्या मनासारखं करायला जर गेलो की होऊ शकते का? ज्या वेळेला दोघं प्रेम करतात तेव्हा काळी बघत नाही, पांढरी बघत नाही, तांबडी बघत नाही, हिरवी बघत नाही, तेव्हा ती बरोबर जोडते. प्रत्येकाचे आचार आणि विचार जे असतात ते अलग असतात. देवाची निर्मिती अलग आहे, देवाचं जोडणं अलग आहे, आमचं सांभाळणं जीवन अलग आहे. स्वातंत्र्यता नाही. नवरा बायकोचं जीवन आहे ना, एक विश्वासाचं असते आणि त्याचा विश्वास कुठे आहे, कसा आहे, तो त्याने स्वतः चॉईस करायचं. पण त्याच्यामध्ये जेव्हा विश्वास तुटते त्याच्यामध्ये मानणं नफरत निदाकत असतो. म्हणून तुम्हाला मी सांगतो की जेव्हा देवानी जोडलेलं असते
तेव्हा तिथे सगळ्या लोकांनी होकार करावा लागते. तिथे नाकार नाही. जर नाकार झालं तर पुढचं परिस्थिती आपल्या जीवनात समस्या, दुःख, आपत्ती उत्पन्न होतात. कारण एक समाज होतो, समाजामध्ये प्रेम वेगळा, सोडणं वेगळं. तुम्ही विचार करा, देवाने तिथे दिलेला आहे. जेव्हा मध्ये 1904-5 पासून सुरुवात केली, सुरुवातीलाच पण तरी काय केले, देवानी जोडले ते मानवानी तोडून नाही. आता जोडायची तयारी असली तर तिकडे आडवा येतो माणूसच. आता बघा, सगळ्यांची लग्न 100% पूर्ण होत नाही, अपूर्णच होतात. जरी झालं तरी ते सुखी ना समाधान कधी बनत नाही. कारण लग्नाला जेव्हा दोघांचं एक आईकडे किंवा त्या मुलीच्याकडे किंवा मुलाच्या घरी बरोबर दोघांना जोडतात, सांगतात आता माझ्या मुलाला मुलगी, मुलीला. आता हे जे बघायला सांगितलं ते जाऊन बघतात. मग त्या मुलीला पसंत केलं बरे, मुलाला पसंत केलं बरं. मग त्याच्यानंतर दुसरा एक भाग तयार होतो, शिक्षण आणि वय. बरोबर, काम, धंदा, घर, दार, गाडी, जाडी, बारीक सगळं होत. अरे प्रश्न काय आलेला आहे, लग्नानंतर तुम्ही आपोआप जाडे होतात की नाही होतात? जसं आहे तसाच राहतो का मनुष्य? त्याच्यात बदल होते की नाही? प्रत्येकी माणसाचा जो स्वभाव असतो ना तो पहिला चेंज करावा लागतो. आता मुलीला मुलगा द्यायचा आहे, मग नंतर 4-5 माणसं आणखी दुसरी उभी राहतील. मग त्याच्यामध्ये किती तोडं द्यावं, सोन्याचा हिसाब आला, कबाडाचा हिसाब आला. आता एवढी वर्ष तिकडे राहते तेव्हा सोनं तिच्या गळ्यात नव्हतं ना कबाड पण नव्हतं, बंगला नव्हता. जसं आईच्या घरात राहिलं तेच तेच दुसऱ्या घरामध्ये. जेव्हा प्रत्येकाने एक आशा असते तेव्हा आशाने तो प्रयत्न करतो. आपली आशा कशी पकडावी हे पकडावं आणि निराशा कशी होते ते पण पकडावं. आता सगळ्यांकडे गेलं तर सगळं पोरीचं झालं, पोराचं झालं, पसंत झाला, जोडीला होकार नाकार होकार झाला. नंतर दुसरा कोण उभा राहणार, तो कामाला आहे का, मग त्याच्या आईकडे तो खातो का नाही, उपाशी राहतो का, त्याला काम समजेल ना आता मला काय करायचं. जबाबदारी आल्यावर सगळ्यांना कळते. जेव्हा जोडायला जातात तेव्हा पहिली प्रार्थना करा की तुझ्या इच्छेचं जोडणं होऊ दे, तर मी लोकांना सांगायला जाणार नाही. जर मी लोकांना सांगायला गेलो तर माझ्या पोरीचं ना माझ्या पोराचं तुटणार. देवाला कधी विचारलं का माझ्या मुलीला द्यायचंय, मुलाला द्यायचंय? पहिलं नातेवाईकाला, मामाला, मामीला ते पण सांगायला लागेल ना, घरचे काका मामा कोणाला सांगायला लागेल, आतू आत्याला पण सांगायला लागेल, सगळ्या बहिणीला सांगायला लागेल. जर तुम्ही विचार करा त्या मुलाचा घरचा किंवा मुलीचा घरचा, तुमच्या पुण्यातल्या बहिणीचा आत्या मामा नाका कोणाचे असू दे, त्यांच्या मनात त्यांच्याशी नात्यामध्ये राग असेल, भांडणं असेल कदाचित, तर त्यांनी काही लग्न करणार आहे का? लग्न कोणाला करायचं आहे? या मुलाला मुलीला. त्यांना चौकशी करायची, काय करायचं? चौकशी करायला किंवा विचार करायला किंवा सांगायला जर विचारायचं असेल तर पहिला प्रश्न तो आपल्या स्वतःवर विश्वास पाहिजे. आता जी मुलगी आपल्या घरी आणायची, स्वतःच्या मुलाला आणायचे म्हणजे तुझी मुलगी म्हणून तू घरी येणार, किंवा जावायला आपल्या घरात आणायचं, माझा मुलगा म्हणून माझ्या घरात येणार आहे, तर मला कसं वागावं लागेल? नम्रतेने वागावं लागेल का प्रेमाने वागावं लागेल? संसार चालायला समाजाने उभा, स्वतः माणूस उभा राहतो शून्यातून. आता
तुम्ही विचार करा, मला समजा डोळ्याने दिसत नाही ना, मला सांगितलं मुलगी बरी दिसते का काय, मी कसं सांगणार? माध्यम काय आहे? जोडणं. तो कसा असो ती कशी असो असं नाहीये, पहिलं जोडा. जोडल्यानंतर त्यांना मार्गदर्शक करा, उभा राहा, सपोर्ट करा, सहाय्य करा. समाजामध्ये आज बरीचशी वातावरण कशी झाली, म्हणून आज मुलं आणि मुली चुकीच्या लाईनीचे एक निर्णय घेतात, कारण त्यांना माहिती आहे आपल्या मनासारखं होणार नाही. ते शिकल्यामुळे थोडीशी बुद्धीचा वापर करतात की आता आपल्याला समजते, आता आपणच आपले निर्णय घ्यायचे. मग ते त्या कॉलेजमध्ये हळूहळू डिसिजन घेतात आणि तो निर्णय पुढे. पूर्वी जमाना होता तेव्हा ती मुलं घरात आई बाबाच्या अनुकरणात राहत होते, तेव्हा ते आज्ञात राहत होत. आज समाज नाहीये तसा. आज समाजात बाहेर जाईल जेवढा सहवास वाढेल तेवढं मनुष्य त्याचा वातावरणामध्ये प्रवास तो जोडताना इकडे विचार करू नका आणि तुम्ही त्याचा विचार असा पण आणू नका. तुम्हाला माहिती आहे की मुलाजवळ कमाई नाहीये, तर कमवायचं साधन देण्यासाठी मी त्याला सल्ला देतो, बाबा बरं घाबरू नको, तुला मी एक सल्ला देतो, आपल्याला 2 पैसे पहिले आता कमवायचं आहे, तुला आता लग्न करायचं आहे ना, मग आता तुम्ही डिसिजन निर्णय दे, हिंमत दे. म्हणून आज सृष्टीची जी निर्मिती आहे परमेश्वराने निर्माण केले ते आज त्या निर्माणाप्रमाणे चालत नाही. माझ्याकडे अनेक लोक येतात सल्ला घ्यायला, मी त्यांना पूर्ण सल्ला देतो, त्याच्याबरोबर त्यांना कामाचा, मार्गाचा, शिक्षणाचा, नियमाचा दोघांना सांभाळतो. कारण कधी कधी दोघांमध्ये इतकं प्रेम असते की ते विचार नाही करू शकत की आत्महत्याच्या लाईनीमध्ये जर नाही करून दिलं तर मी काहीतरी करेन. आणि कितीतरी समाजामध्ये अशा हत्या, तिचा संसार त्यांनी बघा, त्याचा संसार त्यांनी बघायचा. आम्हाला हक्क दिला नाही, आम्ही हक्कदार नाही, आम्हाला मार्गदर्शन केलं. आपल्या सगळ्यांना एक मदत द्यायची त्यावेळेला, त्यांना समजत नाही मुलांना की पुढीना आता जोडले ना, मग आम्ही सपोर्ट समाजाने. आज तसं नाहीये. अजूनही प्रश्न आहे, मुलांनी पोरगी पटवली किंवा त्यांनी पटवली की घरात दिलं, पुढे ते सांगितलं तशी आहे का ती कशी आहे का, मग तिथे वातावरण बिघडत चाललं. 99% आजच्या काळात मी एक शिकले नाही. कोणाला काय करायचं ते करू दे, कोणाला काय बोलायचं ते बोलू, त्याची कर्म तो बघेल, तुम्ही नाही. तुझी कर्म तुमच्या दोघांचं झालं, मला बोलायचा काय प्रश्न नाही. तुमचा संवाद तुमच्याशी आहे तर माझा देणं ते असंच. आम्ही दुसऱ्यांच्या कामामध्ये दवा गरज नाहीये. मुलांना जबाबदारी जेव्हा माहिती पडते ना, कशी कमवायची तर कसं धंदा आणायचा, आणि जी मुली ऐकत नाही तिच्या इच्छेनेच वागते, मग तिने स्वतः तो विचार करायचा की आजपासून हा भार माझ्या डोक्यावर मी माझ्या नवऱ्याला पोचणार, तो चुकीचा आहे, ते तिने डिसिजन. आणि नवऱ्याने जर पोरगीला करायचं आहे ती काहीच काम करणार नाही करत, तर त्याने डिसिजन घ्यायचं आहे की ही मी तिला आता पोचणार. आणि कर्तव्य नवऱ्याच आहे, कारण नवरा तो तिला घेऊन येईल. आज पाहुणे तुमच्याकडे आले तर तुमचं कर्तव्य आहे ना का पाहुण्याचं कर्ज आहे तुम्हाला खायला द्यायला, तुम्ही पाहुण्याला देणार ना. मग कसं आहे, ती पाहुणे तिकडून येतात आपल्या घरी, मग तिला आणून ठेवलं तर मग तिला काय करावं लागेल, खर्च करावं लागेल की नाही, तिथे नवऱ्याची जबाबदारी. जबाबदारी कोणाची आहे, कोणाची? नवरा खाऊन पिऊन झोपेल आणि तिच्या पसंतीवर केलेला आहे तर तिला जबाबदारी देणार. तू त्याच्यावर प्रेम केली ना, तो दारूवर प्रेम करतो, मग आता तुला त्याला पोसायचं, त्याला विचारायचं तू माझ्यावर प्रेम करतो का दारूवर प्रेम, तेव्हा जोडा, तेव्हा जोडणं होईल. मोहित गोष्ट. म्हणून मुलगा मुलगी जेव्हा मोठ्या लोकांशी सहवास असतो आणि त्यांच्याद्वारे त्यांचं अनुभवाद्वारे त्या मुलाला मुलगी दिली जाते किंवा मुलीला मुलगा दिला जातो, त्याच्यानंतर त्यांच्यावर एक मार्गदर्शकाचा एक दिवा तयार केला जातो, ते म्हणजे धार्मिक व्यक्ती. मग ते त्यांना धार्मिक व्यक्ती त्यांना 4 दिवस रिट्रीट देतात. त्या दोघांना एक समज येते की मी
या धार्मिक वातावरणामध्ये माझं पुढचं कुटुंब कसं असलं, मी धार्मिक वातावरणामध्ये माझ्या मुलाचा वापर कसा पुढे घालत, हे शिक्षण. जर हे शिक्षण तुमचं धार्मिक आहे, लग्नाच्या अगोदर पहिले करायचे आणि धार्मिक शिक्षण घेऊन देवाशी परिचय ठेवून देवाचा संवाद ठेवून मग आपल्या जीवनामध्ये सर्व प्रश्नाची उत्तरं मिळेल. निर्मय 3:14 मध्ये दिले, मुलांनो मागे फिरा, मी लग्नाचा नवरा. परमेश्वर असं बोलतो. स्तोत्रशील 127:3, संतती परमेश्वराने दिलेलं धन. काही लोकांना बाळाची देणगी लवकर होत, मग ती धार्मिक गोष्टी आध्यात्मिक गोष्टी वाढ करतात करतात नंतर त्यांना देव असं एक पवित्र आशीर्वादाचं चिन्ह देतो की अब्रामापासून तुम्हाला शिकायला की अब्रामाची जी संतती आजपर्यंत विश्वासाची आहे आणि त्याला म्हटलेलं आहे अब्राम हा विश्वासाचा पिता आणि सारा ही जननी आहे आई. या 90 आणि 100च्या बेसमध्ये मधल्या भागामध्ये त्यांना एक इसाकाची देणगी. इसाकाला मुलगी पाहिजे होती तेव्हा त्यांनी आपल्या खास एक दास होता त्याला एक वचन दिलं आणि वचनाद्वारे सांगितलं, आता जा माझ्या पोराला मुलगी बघून आण. आणि त्या मुलीचं वर्णन कसं पाहिजे, काळं पांढरं जाड बारीक किटकिटी फटपटी असं काय नाही. फटपटी म्हणजे कोणतं पाहिजे मला सांगा. तू जा आणि काय कर, आपले गुरेढोरे घेऊन जा, दागिने पण घेऊन जा तिला. आणि जी मुलगी सत्कार करणार, हालेलुया हालेलुया, ज्या मुलीचा तुम्ही सत्कार करणार, हालेलुया हालेलुया, बरोबर, ती मुली गुराढोरांना पाणी दे, उठा पिटाला अशी पोरगी तू बघ, सगळ्यांची सेवा करणारी मुलगी बघ. हालेलुया. तिने नवरा बघितला नाहीये, बघितला, हालेलुया, तिने नवरा बघितला नाही, बघितला नाही. कोणाच्या सांगण्यावर केलं ते, विश्वासी दास. गेला तो, गुर ढोरे त्यांना पाणी काढून थकली, बिचारी थकली आणि खाण्याचं ज्याची खूप सुविधा केली आणि डायरेक्टली सांगितलं की तुमच्या पोरीला मी न्यायला आलेला आहे. कोण असं सांगणार तुमच्या घरी येतो ना मी पोरीला घेऊन जातो असं? देतील का? दात पाडतील? अरे मला सांगा फक्त तुम्ही, हे पवित्र शास्त्र मी तुम्हाला सांगतो, माझा व्यवहार कोणता चाललेला आहे, आज काय चाललेला आहे. ती काय बकरी काय त्या म्हैस खरेदी करून आणली असत, गायांना पाग असते पाठीमागे, त्यांना एक शेंडा असते, ती शेंडीना घेऊन आणलं असेल. एक अनुभव घ्या, संसाराचा एक अनुभव घ्या. जे देवापासून मागतात ती मुलं सगळी चांगलं असतात. हालेलुया. एक हिंदू मनुष्य, हा माणसाने मला एक विश्वास दिला की त्याच्या पोराला पोरगी पाहिजे. ते स्वभाव कुटुंब व्यवस्थित आहे, तर मला बघताच त्याला देवानी एक दाखवलं. तो एक देवभक्त माणूस, देवाचे लोक देवाचे सोड बोलतो, मी कोणाशी बोलत नाही, मला अशी माणसं भेटली ना मी त्यांच्याशी बोलतो. तसं मी पण देवभक्त काम इव्हन अशी आपली सेवा आहे का. त्या माणसाने मला सांगितलं, माझ्या मुलाला मुलगी तुम्ही बघा. तुम्ही बघितलं आम्ही हो का? बघा, मी जातीवाद धर्म बघत नाही, मी बोलला ना मी जातीवादी नाही. आता त्या हिंदू माणसाचा विश्वास कोणावर होता? माझ्यावर. कारण
आम्ही धर्मामध्ये नाही, आम्ही आमच्या कर्मामध्ये. त्याला जाणीव झाला, त्याचा विश्वास माझ्यावर बसला की मला घरी बोलत होती, मी आमच्या घरी त्याची इच्छा असते का येईल, मी थोडं बिजी असते, मला जेवण घेऊन मागायला जाणार, त्याच्यामुळे मी खूप व्यस्त असतो. पण एक दिवस इच्छा करते आपल्याला त्या घरी पण जायचं आहे, सगळ्यात वर घर आहे एक आपलं. त्यांनी विश्वास कसा ठेवला असेल मला सांगा. जास्त परिचय नव्हता, थोडासा परिचय द्वारे त्याला जाणीव झाली, त्याला जाणीव नाही की यांच्यात देव आहे. माणसाला सगळ्यामध्ये देव आहे, पण तसं वागणं किंवा स्वभावामध्ये चेंज होत त्या तुझं माझ्या मुलाला मुलगीची पाहिजे, तुम्ही बघितलं ना आम्हाला पसंत आहे. त्याला बोलतात विश्वास, त्याला बोलतात विश्वास. आज मी ख्रिस्ती धर्मामध्ये, मग त्याचा विश्वास माझ्यावर कसा झाला, असं चालेल का? आम्ही सगळे देवाचे रूप आहे, आमच्या सगळ्यामध्ये देवाची जाणीव दिसली पाहिजे, धर्माची नाही, आमच्या कर्माची जाणीव. कारण मी कधी धर्माविषयी बोलत नाही ना धर्माचा विषय काय, धर्म होतच नाही, कर्म सगळे. आणि तुम्हाला ना मला आपल्या कर्मानेच फक्त नीतिमान बनायचं. जे आहे रोमकरच वाचत आहे, तुम्ही वाचलं तर तुम्हाला भरपूर गोष्टी शिकायला पण मिळेल. तर बघा, तर आता इसागाला मुलगी पाहिजे, बरोबर? गेला, बघितलं आणि पसंत केल्यानंतर घेऊन आलं, ती आली, घरी गेले, खाल्लं पिलं, मस्त आली ना. तो कोण? तो बोलते तोच तुझा नवरा. आई आलं, त्याला माहिती नाही, तिला माहिती नाही. देवाची जोडणी होती म्हणून ते एक मजबूती झाली. आता तिला 2 पुत्र झाले, बरोबर? एकाचं नाव होतं एसाव आणि एकाचं नाव होतं व्यक्तीने हिरवणारा, त्याचं नाव काय होतं? पण त्याला देवाने नाव काय दिलं? इस्राईल. आपली नावं आपण, पण देवाचं नाव अलग आहे. चांगलं नाव नंतर मिळते. आता मला ब्रदर बोलतात, पण पास्टर बोलतात, पण पालक काय काय सांगतात, तो तुमचा प्रश्न आहे. पण मी माझ्या दृष्टीने माझं नाव बाबाने ठेवलेलं आहे. पण लोकांच्या दृष्टीने, धार्मिकताच्या दृष्टीने नाव मात्र ते चेंज करावं लागतं. आता ते शिक्षण तुम्ही पहिल्यांदा घ्यायचं आहे. जे धार्मिक लोक जे आहेत आणि प्रार्थनेने जीवन जगणारे लोक आहेत, ते त्यांनी पहिला या इसाकाची स्टोरी घ्यायची. कारण अब्रामाची संतान झालेली, अब्रामाच्या सारखे आम्ही विश्वासी असले पाहिजे, तेव्हा आम्ही विश्वासाचे मुल आहे. म्हणून 12% जितकी विश्वास ठेवतात तितके देवाचे पुत्र. आम्हाला विश्वासाने कुटुंब चालवायचं आहे. एक डोळे आंधळे आहेत म्हणून योहान 9:39 वचन वाच, काय दिलेलं आहे? या जगात आलो आहे त्यासाठी की ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे. त्याने काय सांगितले? मी न्याय निवडासाठी आला असं नाही, यासाठी की ज्याला दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावं. कारण आम्ही काय विचार करतो, मुलांना मुलगी बघायचं असलं की मुलीला मुलगा बघायचं असलं तर आम्ही पहिलं बघतात. बघू नका, देवा तुझ्या पसंताची मी करणार. उत्पत्ती 24 अध्यायामध्ये हा एक इतिहास दिलेला आहे इसाकाविषयी. अब्राम म्हातारापणा झाला, त्याला तो मुलगा द्यायचा, बरोबर?
आता त्याच्यानंतर जर तुम्ही विचार केला, आज हे जगात जे धार्मिक जीवनामध्ये जे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आपण बघतात की आपला देव एकच आहे, तो सर्वांचा परमेश्वर आहे, सर्व मानवाचा परमेश्वर आहे, सर्व मानव लोकांसाठी एक जीवन द्यायला आला, सैतानाला हरवण्यासाठी त्याने एक पुत्राची तयारी केली, बरोबर. गायीच्या गोठ्यात त्याने जन्म घेतला. आता गायीचा सन्मान करणारे बरेच या जगात लोक आहेत. कशाला सन्मान करतात की तुम्हाला जर एक अनुभव घ्यायचा आहे, काही लोक विरोध पण आहेत, बोलणारे पण आहेत, अपशब्द काढणारे पण आहेत. येशू ख्रिस्ताने पूर्वीच्या काळामध्ये गाय बैल लोक खात होती, पण येशू आल्यानंतर हे सगळं रद्द केलं आणि स्वतःच बलिदान दिलं. पहिले कबूतर वगैरे सगळं म्हणजे प्राण्यांची हत्या करायची बळी, तो बळी देत होते त्या काळात, पण येशू प्रभू आल्यानंतर ते स्वतःच बलिदान दिल्यानंतर सैतानी बली बंद झाली. समजलं? इकडे कलास 9 आणि 11, 12 वचनामध्ये पण त्याने तेच दिलेलं आहे. तर तो विषय मी तुम्हाला सांगतो. तर गाईचा सन्मान लोक का करतात? कारण आईच्या नंतर दूध जे पितो तो गायच, आणि ही देणगी परमेश्वराने त्यांच्यासाठी ठेवली. आणि कोणता माणूस आहे की दुधाचा चहा पित नाही? मी तर पित नाही, कधी कधी पितो, पण शक्यता नाहीच. दुधाचा म्हणजे चहा तर पितच नाही, 100% बंद केलं. पूर्वी भरपूर मी चहा पिणारा एवढा होता की बाबा एवढे या टाइमात असे म्हणजे मोगरा वगैरे काढायला यायचे ना, या टायमात म्हणजे त्या टायमात थंडीचे. तर त्या टायमाला बाबा इथे चहा पिला असेल ना, मी काय करायचं, एक पेला चहा प्यायचा एवढा मोठा आणि जाऊन अंगावर चादर घेऊन झोपायचं. तर त्याच्यात द्यायचा पाणी टाकून. मला काय माहिती, मी छोटा हळदी चहा कोणी पिला मला काय माहिती. तेवढे एव्हा 44ची माणसं असतात या जगात, तेच आहेत. मला नाही माहिती. हा शब्द आपल्या सगळ्या लोकांचा असतो, म्हणून आपण बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून मी लोकांना सांगतो की पहिली पाप व्हायला काढा, जेवढी काढता येते तेवढे पाहिजे. मग दुसऱ्या टायमाला काय घेतलं, साखर घेतली आणि ती टाकली ना, परत चहा पिला. पहिला दुधाचा चहा पिऊन गेले ते बरे होते ना, आता असं कसं लागते? तरी बाबा चहा मला काय माहिती, खूप खोटं बोलतो. समजा एक ग्लास चहा घ्यायचा ना, 1 ग्लास पाणी टाकायचा ना, त्याच्यात साखर टाकायचं, बोटांचं पण पातळ, कारण चहा बोलत नाही, दूध नाही. मी बाबाला शिकवायला गेलं तर कसं होईल? तसं आपण आहे. ज्या परमेश्वराला मी शिकवायला गेलं तर आमचं कसं होईल? जोडणं त्याचं आहे, तोडणं आमचं आहे. आम्ही तोडतच राहतो चांगल्या गोष्टी, पण जोडत नाही. मग आम्ही कसे आहेत ते आम्हाला अनुभव आले. आता त्या लहान असताना ती चुका केल्या, पाप केली, परिवर्तन केलं, बदलल्यानंतर आई वडिलांची सेवा. आता तुम्ही विचार करा की देव जोडणारा व्यक्ती कसा आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, हालेलुया, एखादी मुली एकदम चांगली दिसते, सुंदर दिसते, तर तिचे दात सगळे काढलेले आहेत आणि प्लॅस्टिकचे दात लावलेले आहेत. एक सांगतो तुम्हाला, सगळे प्लॅस्टिकचे दात लावलेले आहेत. कारण लहान असताना तिचे दात सगळे पडले, बरोबर, ते झालेच नाही. मग त्याच्याबद्दल डुप्लिकेट प्लॅस्टिकचे लावून ठेवले, बरोबर. दिसताना दात दिसतात. मग आता तिच्याशी सुंदर आहे, बरी आहे, सगळं चांगलं आहे ना, लग्न झालं नाही, फडकं खाली केलं, दात काढले, तर काय उत्तर मिळेल? काय उत्तर मिळेल मला सांगा. ही 80 वर्षाची म्हातारी मला आणून दिली, बनवणाऱ्या ना करणाऱ्या माणसाची काय कंडिशन करते तुम्हाला, तुम्ही सांगा. कारण तुम्हाला वाटते की मी ही सगळी सुंदरता म्हणजे सगळ्यांनी परिपूर्ण पाहिजे, पण तिला वाटते मी परिपूर्ण, माझ्या दातामुळेच मी परिपूर्ण नाही, मी अपूर्ण आहे, मग माझं शरीर काय करू मी. हालेलुया. माझ्या बरोबर एक मित्र होता, तो वगैरे हॉटेलला काम करत होता. तो वरून पडला तर त्याची सगळी दात पडली.
तर हे सगळी पुढचं दातच नाही भेटत. तो बघितलं दिवसाबरोबर ते दात आहे, रात्री काय करायचा, मला सांगते मी ऍक्सिडेंट झालेला, वरून पडला, ते माझे दात गेले. मस्त चांगला मित्र होता तो, बंगाली माणूस, बंगाली. तर तो कारण सांगितलं असं की बघ तुझे माझे डुप्लिकेट दात आहेत, ते त्याला रात्रभर पाण्यात ठेवावं लागेल आणि सकाळी परत केला. आता भरपूर पित होता तो, पीएचा पण त्याला खूप समजवायचा, खूप. मग त्याला म्हणजे मार्गदर्शन केलं बऱ्याच गोष्टी. तेव्हा मी काय एवढं प्रेयर मध्ये नव्हता, पण मला ते पटत नव्हतं, ते मी शिकवत होतो. पण त्याचा खूप बदल झाला, तो मला मानायला लागला. तर त्यांनी नंतर ती नशा सोडली त्या टायमाला, आणि ते टँकचं पाकिट, ये रसना असं मी प्यायला लागला. बोलते मी आता हे पितो. तो कधी तेव्हा प्यायला लागला, म्हणजे भावासारखं जाम प्रेम, म्हणजे एवढा मानायचा ना, मला भरपूर मानायचा. माझं काम पण तसं होतं, म्हणजे डिमांड होतं. तर तो खायचा असेल ना तर तो मला, आणि जे मी ते त्याला, म्हणजे मी काय आलं ते त्याला देणं, ते आलं म्हणजे एकदम म्हणजे माझा भाऊ तोच आहे असं नाही. आमच्यात एकदम प्रीतीमध्ये व्यवस्थित होतं. अगदी आम्ही नंतर तो सोडून गेला, म्हणजे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट संपलं, दुसऱ्या कंपनीतला तो गेलो. पण त्यांनी नशा करायचं सोडलं, कारण तू कमावतो पैसा इकडे जातो, तर तुझं पुढचं भविष्य. तर अशी काही उदाहरण आहेत. आपण कोणाला जे सल्ला द्या तो चांगला द्या की ज्याच्यातून माझा फायदा होईल, म्हणजे ज्या व्यक्तीचा फायदा होते त्याला तो सल्ला द्या. ज्यात फायदा नाही तो सल्ला देऊ नका, कारण कोणाच्या कुटुंबाचं उद्ध्वस्त करू नका. ज्या वेळेला लग्न झाल्यानंतर बरेच कुटुंब अशी आहेत की पहिली दारू प्यायला सुरू, कोणीतरी काहीतरी संशयाची भिंत दिली किंवा काहीतरी तानावर भडकून टाकलं, तर तिकडून सुरुवात होते नवरा बायको मध्ये तानावर, छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं. ज्या जीवनामध्ये जे कुटुंब बोलतात त्याला विश्वास होतो, आणि ते विश्वासाचं कुटुंब जर असलं तर मुलं पण विश्वासानेच, भविष्य आपलं कुठेतरी विश्वास असतात. दुसऱ्यांच्या सांगण्यावरून आपण आपल्या घरामध्ये पेटवू नका, आग लावू नका. आपल्या मनावर कंट्रोल ठेवा, आणि आपलं घर आणि आपलं कुटुंब एक कसं राहील ते बघ. आपले नातेवाईक कसे एक राहील, आपला समाज कसा एक राहील, आपल्या आजूबाजूचे लोक कसे राहील. चुका झाल्या तर दुरुस्त करायचा प्रयत्न करा. कधी कधी आपल्या कुटुंबामध्ये असे बऱ्याच लोकांमध्ये अशी भांडणं होतात. ते भांडणं झालं भडकावायला, तर ते मग इकडून फोन गेला आईकडे, बाबाकडे, असं झालं तसं झालं का, मग आईकडचं बाबाकडचं नाही, याची सासू मग त्याची सासू, पडली फायटिंग. हे तसं काही करू नका. ते दोन्ही भांडतील, परत एकत्र होतील. नवरा बायको दोघे किती भांडले तरी एकत्र होतील, लक्षात ठेवा. पण तुम्ही त्यांच्यात पडू नका आणि त्यांना सपोर्ट पण करू नका. हे चित्र नेहमी आपल्या घरात ठेवायचं. जर तुमच्यामध्ये देवाची जोडणी आहे तर देवाची इच्छेप्रमाणे सगळं आपलं होईल. एक रात तर एक थंडा, एक थंडा तर एक गरम, काही वस्तू ती, पण तुम्हाला त्याच्यातून ऍडजस्टमेंट करावं लागतं. जर तुम्हाला गरम पाणी प्यायचं असेल तर थंड पाणी आगीवर उकळायला लागते, आणि त्याच्यानंतर तो गरम पाणी होतो तेव्हा गरम पितात, बरोबर नाही. आणि गरमीला जास्त फ्रीज ठेवावं लागते, तर फ्रीज मधनं थंड पाणी प्यायला लागते. अरे जे आहे ते समाधान होत, जे आहे ते समाधान होत. घरामध्ये जेवणाचं, कधी कधी मुलगी करून आणली घरामध्ये, जेवणाला आईने हे शिकवलंय का, अरे ती नाही शिकली, मग तू शिकवते नाही. सासूचं कर्तव्य आहे, तिच्याकडे अर्धा किलो मसाला आखा टाकत असेल, ती तिखटच खात असेल, त्याला करणार काय. मग ती इकडे बनवते पण तू तिखट खात नाही, तर एक चमचा मसाल्यामध्ये वापरून घे. तिला सांग आता तुला पाहिजे ना तिखट खायची सवय आहे, तू जरा जास्त खा, मला कमीच कर. माझे मी माझं स्वतः बनवतो, तू तुझं स्वतः बनवून खा. असं तेवढं प्रॅक्टिस होत नाही, परंतु काय रात्रीची गरज नाही. म्हणजे तेलाचे ड्रम 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 ड्रम
डब्याचे डबे सगळे खाली झालं तर कसं होणार? अरे तेल जेव्हा तुम्ही टाकतात ना, तो मसाला आहे ना त्याला उचलून वरती घेऊन येतो. तेल कशाला लागते की ते आगीच्या याच्यावर गॅस पण फास्ट करतात आणि मग ते कसं होणार? गॅस स्लोली ठेवायचा आणि त्याच्यानंतर तेल टाकायचं, मग कांदा टाकून त्याच्यावर झाकण ठेवायचं. म्हणजे पाणी जो उडून आला ना तो त्याच्यात राहते, म्हणजे बुडाला लागत नाही. लक्षात ठेवा, तुमच्या तेलाचा काहीच वापर होत नाही. तेलाचा वापर कधी होतो? जेव्हा सुक्क भाजी बनवतात बघा, तेव्हा तो तेल त्याच्यात मिक्स राहते. एक भांडा आणा, इकडे पाणी ठेव आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकतो. तेल वरती राहील का खाली राहील? कशाला? अक्कलमडी का म्हैसमडी? अरे विचारा, अक्कलमडी का म्हैसमडी? दोन्ही पाहिजे. हा हुशार आपका. अरे तुम्ही प्रश्न सोडा मग उत्तर मिळेल. महत्व काय ते शिका की नाही. जर महत्व नाही समजलं तर अनुभव कसं संसार समजलं? तर तेलाची महागाई वाढल्यानंतर तेलाचा भाव वाढलाय ना, मग तेल थोडं कमी खायला सुरुवात करा. जिथे महागाई वाढलेली आहे तर चव थोडीशी कमी करा. तुम्ही पाहिजे तू स्वतः बघा, भांड्याला तेल लागलेलं असते की नाही. मग मी तो विचार नाही करत की माझं तेल वेस्ट गेलेलं आहे. त्याचा वापर काही नाही. ते तेल हाताला चिकटते, याला चिकटते. तेल हळकं असते, पाणी वजन असते. समजलं? तेल हळकं आणि पाणी वजन. पाणी खाली जाईल, तेल वर येईल. समजलं? तर यूज करताना अर्धा लिटर, पाव लिटर टाकू नका. तुम्हाला वाटते जास्त माणसं असली म्हणून जास्त आहे. नाही, मी स्वतः जेवण बनवते, मला माहिती आहे. मी जर जेवण बनवलं ना तर तुम्ही टाकून खाते. आता नाही, अर्धी आहे. आता वेळ पण नाही. आता मला सेवा एवढी देवाने दिले, ते सगळं बापाचं खायला. जे आहे त्याच समाधान. यूज कसं करावं, वापर कसा करावा, संसार कसा चालवावा ते पण शिकलं पाहिजे. बापाच्या घरामध्ये हे लाखो रुपये उडवते, पण नवऱ्याच्या घरामध्ये 1000 रुपये उडवायला टेन्शन घ्यावं. आप कमाई आणि बाप कमाईमध्ये फरक आहे. बापाचा पैसा लागेल ते उडवता येते आणि आप कमाई असते तेव्हा एक रुपया बॅलन्स ठेवावं लागते. उद्याला काय काय करायचं आहे. समजलं? असले म्हणून उडून जायचं तसं नाहीये. माझे मोठे भाऊजी होते, ते मोठ्या भाऊजी काय सांगतात, अरे 200 रुपये तरी तुझ्या जोडीला ठेवत जा. जेव्हा मी कामाला लागला का थोडा आणि घराची आर्थिक परिस्थिती कशी होती, पैसे कमवायचे आणि मी पण माझ्या कामाला काहीतरी याला खर्च करायचं. तेव्हा मी एक दिवस आजारी पडल्यानंतर मला पैसे पाहिजे. तर तू माझ्याकडे गेलं, माझ्याकडे मला पैसे दे. भाऊजी नाही असं नाही बोलत, त्यांनी कधी काय मला नाही असं नाही केलं. पाहिजे तेव्हा मदतीचे दिले, आजपर्यंत आहे चांगले. तर असं नाही आहे. तर मी काय सांगितलं, त्याचं भाऊजी काय सांगते, 200 रुपये तरी जवळला ठेवायचे. कधी आम्ही आहे तिकडे, तू एवढ्या लांब येणार, जर तुला औषध काय लागलं तर करून घेणार. मी डोक्यात ठेवलं, हे चांगल्या गोष्टी मला ऐकायच्या. तुम्ही ऐकलं आणि तिथून जी सुरुवात केली, गरजेसाठी पैसे ठेवले. आणि आताच्या काळामध्ये मी गोरगरीब मदतीसाठी वापरतो. माझ्या स्वतःला कधी खाला तर वडापाव मी सांगतो, कारण आता मला जेवायला टाइम नाही, फार मुश्किल आहे, जेवण नाही. ठीक, आता मध्ये मी बोलला ना तुम्हाला, 2 टाइम मी वर्षाने जेवला. मी नाही इकडून फोन करून सांगू शकते, हॉटेल वाल्या काय रे जेवण पाहिजे. कंट्रोल जसं घरात आहे त्यावेळेस कंट्रोल. 4 कांदे कापतात ना, तर 3 कापा. महागाई वाढले, 35-40 रुपये कांदा झाला, म्हणजे काही जर माहिती नाही. अरे 5-10 रुपये किलो कांदा होता तेव्हा 10 कांदे का 15 नाही. पण जेव्हा कांद्याचा भाव वाढला तेव्हा 2च कांद्याचा वापर.
म्हणजे संसार कसा चालवावा हे आम्ही शिक्षण नाही घेतलं. मुलगा कसा आहे, मुलगी कशी आहे, भविष्य कसं आहे, कसं होईल, अरे उद्याची खात्री नाहीये तर आज आपण विचार पुढचे कसं करणार. म्हणून मी नेहमी लोकांना सल्ला देतो, देवाची जोडणी आमच्या पसंत येत नाही, पण लोकांची जोडणी आमच्या पसंत येत. मला फक्त एवढंच सांगा, तुम्हाला सगळ्यांना मुलगा मुलगी बघून दिलेला आहे बरोबर, तेव्हा सांगताना कशी सांगतात, अरे गुलाबाचं फूल दिसलं, अरे गुलाबाच्या पाठीमागे काटे असतात, नुसतं गुलाब निघत नाहीये, अडचणी नसेल ते गुलाब थोडंच होणार आहे. मग काय सांगतात, तिसरी गोरी पान, अरे गोरं पान कधी मी बघितलंच नाही, पिवळं बघितलेलं आहे, हिरवं बघितलेलं आहे, गोरं पान मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे. कधी झाडाला बघितले, मी झाडाचं निरीक्षण काय माहितीये, मला भरपूर झाडाची भीती असते, पण सांगताना पटवू दे का नाही, पण कोणाला तरी कोणाला पटलं पाहिजे की नाही, गोरं पान दिसतच नाहीये. मग हे आलो कुठून, तुम्ही ऐकले कधी ऐकले का, गोरे सगळ्यात असते ना ते दात, माणसाच्या सगळ्या शरीरामध्ये गोरापण आहे ते म्हणजे दात पांढरे शुभ्र असतात. माणूस पांढरा नाहीये, दात पांढरे. सांगण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि बापरे इंटरेस्टिंग हो काय सांगू. मग वाट सरळ सरळ भाषा शिकली. आणि चांगली दृष्टी घ्या, तुम्ही चांगले अनुभव घ्या, चांगलं शिक्षण घ्या. काय करणार आहे त्याला, आपल्या घराची वागणूक सारखी नाहीये, घरात संसार भरायची माहिती नाही, घरात जेवण बनवायचं माहिती नाही, मग ती पांढऱ्याचा फायदा काय त्याला. संसारिक जीवन जर आमच्या कुटुंबामध्ये जर नसेल, मग ते जीवन आहे तरी कोणता. मी तुम्हाला सांगतोय, हा 24 अध्याय उत्पत्तीचा वाचा. ज्याला मुलाला मुलगी पाहिजे, मुलीला मुलगी पाहिजे, का काही करायचं असेल तर गोरं पान बघू नका, तर हे गोरं चांगलं स्वभाव जो आहे तो बघा. माणसाला सगळ्यामध्ये मोह असते ना, त्याला दिशा नसते, मोहाला दिशा नसते. मोह असा चीज आहे त्याला दिशा नाही. म्हणून पहिलं प्रथम आहे मोहात विजय मिळवणं, हे पहिलं लक्ष दिलं. मी मस्त बंगला बघितला म्हणून तुम्ही विचार करा, बंगला कोण पोरं देतील तर पोरी देतील ते बघू नका. पहिलं अंतःकरण बघा, घरामध्ये सन्मानी किंमत आहे का, स्वभाव कसा आहे, घराची इज्जत कशी आहे, घराची सन्मान कसं ठेवायची. चुका होती मी सांगतो, चुकाविषयी बोलत नाही, पापाविषयी कोणालाच बोलत नाही, पण थोडं तरी नीतिमत्व माणसाच्या शरीरामध्ये जास्त गरजेचं आहे. संसार चालवणं सोपं नाहीये, संसार चालवणं सोपं नाहीये. मी आज आहे, आज प्रभूचं सेवा करतो म्हणून माझं घरचं सेवा मी नाही करू शकत का. मी पण बाजारात जातो, भाजीपाला घेऊन येतो. काल मी आमच्या मुलीला दवाखान्यात गेलेलं, डांगाचं दिलेला, तेव्हा भीती सांगते मी मेडिकल मध्ये जा, मी त्यांना जा, तुम्ही तिकडे जा, मी इकडे जातो बरोबर. तर तिकडे भाजीपालाचा धंदा, त्या बाजूला कुठे सिगरेट, त्यांना सांगितलं ताई तुम्हाला बरं वास तुम्हाला कसा मुश्किल आहे का, त्याच्याने तुम्हाला काय आजार होईल तुम्हाला माहिती नाही, डेली वास घेणार आहे, काय विचार करा त्याच्यावर. आता मी तिला सांगितलं, आता तिचा प्रश्न आहे की ती सांगावं, कारण ही वास भरपूर बेकार आहे. सिगरेट त्यांना सांगायचं की बाहेर सांगतो की इथे पण आम्हाला वास येतो, कारण तुमची दुकानं जोडीला आहेत पण ते दिना बरोबर नाही. तर मी तिला एक सल्ला दिला ना, मग आता मी काय सांगेन, तू जाणार असं चालेल का नाही. आम्हाला इकडे प्रार्थना चालू आहे,
आमचा टाइम जो होता, वेळ होता, त्या वेळेतून ते काम आम्ही केलं. मग डॉक्टरकडे आम्ही जाण्याचे टाइम देतात की आम्हाला अशी वेळ आहे ना, त्याच वेळेने तुम्ही आम्हाला म्हणजे मदत करा, त्या वेळेलाही करा. मग तुम्ही वेळ दिली की त्यामध्ये ती आम्हाला ऍडजस्टमेंट करून बरोबर टाइम. मग त्यानंतर आमची प्रार्थना पण होते, आमचं काम पण होतात, आमचं कार्य पण होतं. तर ही जी कुटुंब आपल्याला जे हवं आहे ती कुटुंबामध्ये सगळ्यांना वेळ द्यावं लागतं. बाकी जीवन आमचं प्रार्थनेमध्ये. आता मी सगळे आमच्या नातेवाईक कुटुंबामध्ये कुठे जाऊ शकत नाही, पण प्रार्थना ती करू शकेल. मनात कुटुंब जोडलं पाहिजे, बाहेरून नाही जोडलं पाहिजे. या मनामध्ये जर कुटुंब मनात जर असेल तर एक दुसऱ्याची प्रीती आपल्या होती. आमचं फॅमिलीमध्ये आमचं एकच असं एक आहे की कोणी आजारी नसला का त्या सगळे लोक लगेच ताबडतोब, काल मारिया सिंह मला बरं नाही वाटत, ताबडतोब मारिया तिकडून निघून इकडे विचार. कारण एक मन पाहिजे आपण, तिला तू तिकडे बस, तिच्याकडे आम्ही चौकडे. म्हणजे अशी काही उदाहरणं असतात की शिकावी लागतात. हल्ली परमेश्वर आरोग्य देतो, परमेश्वर बरं करतो, त्याची काही शंका नाही, त्याच्यावर काही विश्वास नाही. असो दे की आमचा विश्वास आहे, पण डॉक्टरांची पण गरज टायमाला लागते. म्हणून सगळ्यांची निर्णय जे आहेत, विश्वास आहे, प्रार्थनाचे आहेत, ते करता आले पाहिजे. फॅमिलीमध्ये आपलं एक आहे असं समजून चालायचं, अलग म्हणून नाहीये. आता जी ड्युटी आहे, आता मी जेवलो नाहीये, पण प्रवचनाचा टाइम झाला, थांबलो, नंतर जेवेल, पण हे देणं लोकांना गरजेचं आहे. नंतर पण जेवता येते की नाही. तर बघा, तर आपल्याला स्वभाव पहिला पकडायचा आहे आणि आपल्याला कंट्रोल करायचं आहे. आता एखादी गाय असते, गाय आपण नवीन आणतात बरोबर, घरी आणली तर त्यावेळेला ती मारेल का काय करेल, ती तिचा स्वभाव बघतात. थोडा तिला खायला देतात, चारा देतात बरोबर, आणि तिच्याशी व्यवस्थित आग्रह लावून व्यवस्थित बरोबर म्हणजे ते करतात, परिचय ठेवतात. तसंही आपल्या कुटुंबाचा तोच अनुभव घ्यायचा. हल्ली नफरत नाही ठेवायचं, द्वेष नाही ठेवायचं, समजून घेणं, समजवणं. जेव्हा पोरगी आपल्या घरी येते, सासू कडक भाषेने बोलून तिच्या पसंत नसेल तर पोराने पसंत केली नसेल तर सासूचं कर्तव्य काय, शेवटी पोराचं मन तोडायचं असेल तर तिला पाहिजे ती बोलू बरोबर. तर पोराला जर सुखी ठेवायचं असेल तर पोराची इच्छा होईल. आणि किती वर्ष बोलणार, ते स्वभाव आहे. प्रेम हे शब्द आपल्या कुटुंबाला जोडणं गरजेचं आहे. आज समाजात ते नाही. काही वर्ष महिने झाले का फाटा फुटून जाते. बऱ्याच समाजामध्ये सासू सासरे अलग जेवण बनवतात, एक जरी मुलगा असला तरी तो पण बाजूला होतो. की आज समाज असं चाललेला आहे. या समाजामध्ये आमचं जोडणं बरोबर नाही. मी लोकांना सांगतो, किती मुश्किल होती, दुःख होती, समस्या होती, संकटे होती, पण देव आपल्या जोडीला असला तर देवाच्या बरोबर आपलं नातं जोडलं पाहिजे. म्हणून हा अध्याय नेहमी वाचायचा. ज्याला मुलाला मुलगी करायची, मुलीला मुलगा करायचं असेल तर उत्पत्ती 24 अध्याय वाचा. त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचे ते तुम्ही स्वतः घेऊ शकता. कारण आपला विश्वास जर देवावर मजबूत असेल तर आपलं कुटुंब, आपलं फॅमिली आशीर्वादाने भरलं असेल, प्रीतीने भरलं असेल, शांतीने भरलं असेल आणि प्रेमाने आपलं जीवन जगेल. तर आपली मुलं बाळ सगळं असतात. आपल्या मध्ये पहिला प्रश्न निर्माण. मी 10 वेळा खालून वर जरी गेला असेल इकडे घरात वरच्या तर मुली बघितलं, डॅडी काय करतात, डॅडी काय, हा काय करतात असं. कारण शब्द त्यांना जसं भेटेल तेव्हा ते हाक मारतात. माणसाला खायला नसलं तरी चालेल, प्यायला नसलं, प्रेमाने वागणं सगळं. आता मी प्रार्थनेला गेला असेल बोईसर आणि तिकडून जर येत असेल तर पोरेला विचारेल काय खावा नव्हता, तुम्ही या बस. म्हणजे त्यांना खाण्यात प्रेम नाहीये, आपल्या येस पाहिजे. मग मी काय करते, न सांगता
कारण खाणं पण पोरांना दिलं म्हणजे आपल्याला खायला नाही मिळालं. मी माझ्याकडे असंच नाही, कोणी मुलं असू दे माझं हे प्रेमच की आहे की सगळ्यांना खायला. ही एक वस्तू कधी घरात आणणार नाही, तुला पण देतं मला पण असं. म्हणजे खाताना तू बघते मी खाताना तुझं बरोबर नाही ना, ते बाप. सगळ्या गोष्टी आपल्या कुटुंबामध्ये नीतीचं, दयेचं, गोष्टीचं. घरात काय खायला जरी आणलं तरी घरामध्ये सगळ्यांच्या वाटेत करा, तर तुमचं कुटुंब हे व्यवस्थित होईल. नसेल त्याचा फायदा होणार नाही. कारण मध्ये 26:14 पासून जुदाच्या गोष्टी पाठ करा. जुदास येशूचा वैरी होता, येशूला माहिती होतं, तरी भोजनास त्याला संधी दिली आणि त्याने ताटामध्ये बी आज घालून खाल्लं. म्हणजे मी विचार करा देवाचं प्रेम किती होतं, कसं होतं, कसं आपलं. तर आता छोटीशी एक प्रार्थना घेऊया. हे परमेश्वर पिता बाबा सुद्धा दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. मान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर आणि कुटुंबाचं जीवन प्रभू तुझ्या मार्गानुसार, तुझ्या शिक्षणानुसार, तुझ्या नियमानुसार चालू दे. अनेक कुटुंब जोडलेले ते जोडलेली प्रार्थना तुमच्या नावावर सर्व प्रभूचा आशीर्वाद त्या देशाचं सर्व कुटुंब ही प्रार्थना ईश्वराला